अंबादास दानवे यांना मोहित कंबोज यांनी नोटीस पाठवलेली आहे। मानहानीकारक विधान मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। कंबोज यांनी दबाव टाकून शासकीय कामं मिळवली। अंबादास दानवे यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केलेले होते। 48 तासात आरोप मागे घ्या, अन्यथा 500 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असा इशारा त्यांनी दिलाय। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, अंबादास दानवेंना मोहित कंबोज यांनी एक नोटीस पाठवलेली आहे। मानहानीकारक जे वक्तव्य आहे ते मागे घ्यायची मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर विधान परिषदेतील उबाठा गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी उद्योजक आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबद्दल जे विधान केलं होतं, या अनुषंगानं कंबोज यांच्याकडे ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतात अशा प्रकारचा आरोप दानवे यांनी विधान परिषदेमध्ये केला होता आणि याच अनुषंगानं कंबोज यांच्याकडनं ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आपल्याकडनं करण्यात आलेला आरोप हा अत्यंत चुकीचा असून माझ्या मानहानीच्या संदर्भात आपणास ही नोटीस बजावण्यात येते अशा प्रकारची उल्लेख या नोटीसीत करण्यात आला असून 48 तासात या सगळ्या संदर्भात जाहीरपणे माफी मागा, अन्यथा 500 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवा अशा प्रकारचा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आलाय। त्यासोबतच दानवे यांनी केलेले आरोप हे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अजेंड्याचाच भाग आहेत असं देखील या नोटीसीत नमूद करण्यात आलंय। आपण पाहिलं असेल की ठाकरे विरुद्ध कंबोज हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यानंतर अंबादास दानवे यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचं नेमकं पुढे काय होतं आणि यावरून काही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत का, हे देखील पाहण्याचं तितकेच महत्त्वाचं ठरतं। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।